नाशिकमधील एका आय टी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात रोज नवे आणि तितकेच धक्कादायक खुलासे होत आहेत। पीडित महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये तब्बल 9 एफ.आय.आर दाखल केले असून त्यामध्ये पीडित महिलांनी ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्या अंगाचा थरकाप उडवणारे आहेत। आरोपी सतत एकटक आपल्या चेहऱ्याकडे बघायचे, छातीकडे बघायचे, अंगाला टच करण्याचा प्रयत्न करायचे, लज्जास्पद हेतूने कृत्य करायचे, त्याचबरोबर स्वतःच्या अवयवाकडे इशारे करायचे। अशा प्रकारचे दावे हे तक्रारदार महिलांनी त्यांच्या तक्रारीमध्ये केलेले आहेत। आतापर्यंत पोलिसांनी 9 एफ.आय.आर दाखल केलेले आहेत आणि त्या 9 एफ.आय.आर मध्ये कुठल्या कुठल्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, आरोपी नेमके काय करायचे, कसा त्रास दिला जायचा, कशा पद्धतीने लैंगिक गोष्टी साधण्याच्या हेतूने गोष्टी केल्या जायच्या, याचा सुद्धा खुलासा आता या तक्रारदार महिलांनी त्यांच्या तक्रारीमध्ये केलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी आता एफ.आय.आर मध्ये सुद्धा आलेल्या आहेत। म्हणजेच एकूणच कंपनीमध्ये जे काही हादरवणारे प्रसंग सुरू होते किंवा हादरवणाऱ्या गोष्टी सुरू होत्या, कशा पद्धतीने ऑर्गनाइज पद्धतीने संघटनात्मक पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडून आणल्या गेल्या, त्याच्या तक्रारी या सुद्धा पीडित महिलांनी केलेल्या आहेत। त्यानुसार आपण 9 एफ.आय.आर ज्या दाखल झालेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक एफ.आय.आर मध्ये नेमकी कुठली गोष्ट तक्रारदार महिलेने सांगितलेली आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सगळ्यात पहिला मुद्दा याच्यामध्ये काय आहे, एफ.आय.आर क्रमांक 1 ज्या पहिल्या एफ.आय.आर मध्ये म्हणण्यात आलंय, हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह शेरेबाजी, लग्नाचं वचन देऊन अनेकदा शारीरिक संबंध आणि लॉबीमध्ये बळजबरीने पकडून लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न। याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत। एक तर हिंदू देवी देवतांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधानं करण्यात आली, शेरेबाजी करण्यात आली आणि लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचबरोबर ऑफिसच्या लॉबीमध्ये पकडून जवळीक साधण्याचा प्रयत्न हा केला गेला, असा दावा पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात किंवा तक्रारीमध्ये केलेला आहे आणि यानुसारच पोलिसांनी आता आरोपींना सुद्धा अटकाव करायला सुरुवात केली आहे। दुसऱ्या एफ.आय.आर मध्ये पीडितांनी काय सांगितलंय, तरुणीकडे एकटक पाहिलं आणि वैवाहिक आयुष्याबद्दल लज्जास्पद शेरेबाजी केली। आता साधारण ऑफिसमध्ये अशी गोष्टी कुठल्याही चर्चा होत नाहीत, पण आरोपींनी नाशिकमधल्या आय टी कंपनीमध्ये काय केलंय तर त्या महिला कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडे एकटक नजरेनं पाहिलं आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल शेरेबाजी केली। म्हणजे त्यांच्या लग्नाबद्दल असेल किंवा त्यांच्या कौटुंबिक संबंधांबद्दल असेल, त्यांच्या घराबद्दल असेल, त्यांनी शेरेबाजी केल्याचं त्या तक्रारीत सांगण्यात आलंय। तिसऱ्या एफ.आय.आर मध्ये काय आहे, आरोपी तरुणीच्या छातीकडे सतत पाहायचा, अपत्य नसल्यामुळं लज्जास्पद टोमणे मारले जायचे, तरुणीला पकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला गेला। म्हणजे महिला कर्मचाऱ्याच्या छातीकडे आरोपी सतत पाहत होता, त्या महिला कर्मचाऱ्याला अपत्य नसल्यामुळे सुद्धा आरोपींनी तिला लज्जास्पद टोमणे मारले, जो गुन्हा आहे, आणि तरुणीला पकडून ऑफिसमध्येच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला गेला, असं तक्रारदार महिलेने एफ.आय.आर क्रमांक 3 मध्ये म्हटलं आहे। एफ.आय.आर क्रमांक 4 मध्ये काय आहे, खाजगी आयुष्याबद्दल लज्जास्पद प्रश्न, स्वतःच्या अवयवांकडे इशारे। म्हणजे हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहे। ऑफिसमध्ये खाजगी आयुष्याबद्दल चर्चा केली जायची, मग मी मगाशी सांगितलं की अजून एका तक्रारदाराचं सुद्धा असंच म्हणणं होतं। दुसरं, स्वतःच्या अवयवांकडे इशारे केले गेले। अशा पद्धतीने लैंगिक त्रास देण्याचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न हा आरोपींकडून झालेला होता। 5व्या क्रमांकाच्या एफ.आय.आर मध्ये काय म्हटलंय, बळजबरीने नमाज पढण्यास भाग पाडलं गेलं आणि मांसाहार करण्यास भाग पाडून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला, हिंदू महिलांविषयी अश्लील भाषा वापरली गेली। हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे आणि यावरूनच राजकारण पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आरोपींनी केवळ लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय का, तर तो केलाय, पण त्याच्याबरोबर आणखी महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की पीडित महिलांना बळजबरीने नमाज पढण्यास भाग पाडलं गेलं, त्यांना मांसाहार करण्यास भाग पाडून त्यांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला, हिंदू महिलांच्या बद्दल अत्यंत अश्लील भाषा वापरली गेली, असं तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय एफ.आय.आर क्रमांक 5 मध्ये। एफ.आय.आर क्रमांक 6 मध्ये शरीराबद्दल अत्यंत अश्लील शेरेबाजी आणि तरुणीच्या छातीला स्पर्श, म्हणजे एक प्रकारे वासनंद व्यक्ती जो असतो, नराधम व्यक्ती जो असतो, तशा प्रकारची कृत्य इथे आरोपींनी केलेली आहेत। 7व्या क्रमांकाच्या एफ.आय.आर मध्ये जर आपण बघितलं तर तरुणीचा पाठलाग करणं, लज्जास्पद रीतीने तिला स्पर्श करणं आणि कामुक नजरेने पाहून तिचा विनयभंग करणं। आता ऑफिस संपल्यानंतर सुद्धा महिला कर्मचाऱ्यांचा पाठलाग केला जात होता, लज्जास्पद रीतीने स्पर्श केले गेले आणि एक प्रकारे कामुक नजरेने किंवा सतत एकटक पाहून त्या महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग झाल्याचा सुद्धा या एफ.आय.आर मध्ये नमूद करण्यात आलेला आहे। 8व्या क्रमांकाचा जो एफ.आय.आर आहे त्याच्यामध्ये इच्छा नसताना शारीरिक जवळीक साधण्याच्या उद्देशाने वारंवार खाजगी आयुष्याबद्दलची चर्चा आणि शरीराला स्पर्श केल्याचं इथे तक्रारदार महिलांचं म्हणणं आहे।
म्हणजे एक प्रकारे महिलांची इच्छा नसताना त्यांना सुद्धा छेडलं गेलं, त्यांना स्पर्श केला गेला, त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलची चर्चा केली गेली, लैंगिक सुख मिळेल अशा प्रकारचं सगळ्या गोष्टी वापरून आरोपींनी बघितलेल्या होत्या आणि एक प्रकारे ऑफिसमध्ये सुद्धा, लॉबीमध्ये सुद्धा त्यांनी एक प्रकारे त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याचं तक्रारीमध्ये म्हणण्यात आलं आणि ती 8व्या क्रमांकाच्या FIR सुद्धा आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल नाशिक प्रकरणामध्ये हे सगळं कुणी केलं, तर नाशिकमध्ये एक IT कंपनी आहे आणि तिथे एक प्रकारे महिला कर्मचाऱ्यांच्या सोबत पुरुष कर्मचाऱ्यांनी एक प्रकारे संघटनात्मक पद्धतीने किंवा ऑर्गनाइज क्राईम हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आरोपींची नावं काय आहेत? एक क्रमांक 1 तौसिफ अत्तार, दानिश, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शफी शेख आणि HR होती निदा खान. आता निदा खान हिची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे, कारण ज्यावेळेला महिला कर्मचाऱ्यांनी हे सगळे प्रकार घडत होते त्यावेळेला HR कडे तक्रार केलेली होती. म्हणजे कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये अशाच गोष्टी असतात. म्हणजे जर तुमच्याबद्दल तुम्हाला त्रास दिला जात असेल तर HR कडे सहजासहजी तक्रार केली जाते. पण त्यावेळेला HR ने ती तक्रार घेणं टाळलं आणि एक प्रकारे तक्रार करणाऱ्या महिलांनाच एक प्रकारे दरडावलं. त्यामुळे सुद्धा निदा खान हिच्या चौकशीतून आता आणखी गोष्टी समोर येणार का? ह्या सगळ्या गोष्टी 4 ते 5 आरोपी मिळून एकत्र करत असतील आणि जर त्यांना HR पाठीशी घालत असतील तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि म्हणूनच नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केलेला आहे. पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की या सगळ्या 8 ते 9 FIR मध्ये कशा कशा पद्धतीने महिलांना त्रास दिला गेला, त्यांच्याबद्दल लैंगिक गोष्टी चर्चेला गेल्या, त्यांना त्यांच्याशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढचा तपास काय असणार, नाशिक प्रकरणामध्ये अजून कुठले अँगल समोर येणार का, याचं रॅकेट हे नाशिकपुरतच मर्यादित आहे किंवा ह्या सगळ्या प्रकारचे धागेदोरे आणखी वेगळ्या शहरांपर्यंत पोहोचणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.